सध्या चर्चेत असलेल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने प्रॉपर्टी टॅक्स थकवल्याचं खरं तर सध्या समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेला निवेदन देणार आहे। नेमकं प्रॉपर्टी टॅक्स किती थकलेला आहे तुम्ही सगळी माहिती काढली, काय आहे हे? आता 2019 पासून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने पुणे महानगरपालिकेचा तब्बल 27,38,62,62 रुपयाचा टॅक्स भरलेला नाहीये। मग दीनानाथ रुग्णालयाने एवढा टॅक्स ठेवला असेल तर सर्वसामान्य लोकांना 10 ते 15,000 रुपयाचं नोटीस म्हणजे टॅक्स आला तर लगेच महापालिका नोटीस पाठवते आणि लगेच टाळ ठोकते। आज 27,38,62,00,000 रुपये दीनानाथ मंगेशकर सारख्या हॉस्पिटलने ठेवलंय। बेजबाबदार हॉस्पिटल आहे ते, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही। याचा अर्थ पुणे महानगरपालिका प्रशासन आणि दीनानाथ मंगेशकर प्रशासनाचं लागेबांधे आहे। कधीपासून हा थकीत आहे टॅक्स? 2019 पासून स्थगित आहे। 6 वर्ष झालं तब्बल, तरी सुद्धा कुठलीही कारवाई नाही। आम्ही दीनानाथ रुग्णालयाला आज पुणे महानगरपालिकेने टाळं ठोकल्याशिवाय त्यांच्या टॅक्स अधिकाऱ्याच्या कॅबिनमधून उठणार नाही। कोणाला निवेदन देणार आहे? आणि हे सगळं थकलं असताना हे महापालिकेला माहिती नव्हतं असं होतं? नाही, महानगरपालिकेला माहिती आहे। महानगरपालिकेने परवाच खुलासा केला की आम्ही वारंवार नोटीस पाठवले। मग तुम्ही वारंवार नोटीस पाठवले तर मग त्यांनी द्यायला पाहिजे होतं दीनानाथ मंगेशकरनी टॅक्स, पण तुम्ही टाळं का ठोकलं नाही? टाळं ठोकलं असतं तर त्यांनी भरलं असतं। मग टाळं ठोकलं नाही ह्याचा अर्थ पुणे महानगरपालिका प्रशासन आणि दीनानाथचं प्रशासनाचं लागेबांधे असल्याशिवाय हे थांबलं नाही। कुणाला देणार आहे आता नोटीस? आता आम्ही पुणे महानगरपालिकेतले टॅक्स अधिकारी आहेत त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहे आणि जोपर्यंत दीनानाथ रुग्णालयाला टाळं ठोकत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या कॅबिनमधून उठणार नाही। खरं तर आत्ता जो घडला दीनानाथ मधला प्रकार त्यानंतर सगळे हे समोर आले का, किंवा ह्याच्या नाही, आता जो गेल्या 4-5 दिवसापूर्वी एका गर्भवती महिलेचा 10 लाख रुपये भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून रुग्णालय म्हणले जा तुम्ही ससूनला घेऊन जा, आणि त्यामुळे 3 तास त्यांचा वेळ निघून गेल्यामुळे त्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। आणि एवढं गांभीर्याने प्रकरण ह्या सरकारने घ्यायला पाहिजे, परंतु कुठल्याही पद्धतीने आता बघा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या कुठल्याही एका संचालकावर सुद्धा कारवाई होणार नाही। मी आज ठामपणे सांगतो कारवाई होणार नाही। मात्र तुम्ही आता कशा प्रकारे निवेदन त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला? नाही, आम्ही आता आंदोलनाचा नाही, आम्ही त्यांच्या कॅबिनमधून उठणारच नाही। तिथं जाऊन त्यांनी टाळं ठोकायचं तेव्हाच उठणार, नसेल तर 27,38,62,62,00,000 आजच्या आज भरून घ्यायचे। का त्यांना मदत करायची? दीनानाथवाली काय गोरगरिबांना मदत करते? त्यांच्या मदत केली असती तर परवा एका महिलेचा जीव वाचला असता। ते कुठलीही गोरगरिबाला मदत करत नाहीत, त्याच्यामुळे पुणे महानगरपालिकेने आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडून पैसे भरून घ्यावेत, नाहीतर आम्ही उठणार नाही। नक्कीच पुणे महानगरपालिकेच्या कर विभागाने तातडीने कर भरून घ्यावा, नाहीतर आम्ही त्याला टाळ ठोकू किंवा त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करू असा इशारा जो आहे तो युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।